मिरजेत गणेशोत्सवात पारंपरिक खेळांचा अनोखा देखावा। आजकालची लहान मुले मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जगात रमली आहेत, त्यामुळे विस्मृतीत गेलेल्या पारंपरिक खेळांची ओळख करून देण्यासाठी मिरजेतील इंजिनियर सुदन जाधव यांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळावेगळा देखावा तयार केला आहे। या देखाव्यात त्यांनी लगोरी, लंगडी, फुगडी, भोवरा, विटीदांडू, दोरउडी अशा 16 पारंपरिक खेळांचे आकर्षक प्रदर्शन केले आहे। ब्राह्मणपुरी येथील माधव सहनिवास येथे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। गल्ल्या आणि चौकांमध्ये मुलांचा जो आनंदी गोंगाट ऐकू येत होता तो आता कमी झाला आहे। याच पार्श्वभूमीवर जुन्या खेळांची आठवण करून देणारा आणि त्यांच्याविषयी आकर्षण निर्माण करणारा हा देखावा लक्ष वेधून घेत आहे। सामाजिक संदेश देणारे देखावे। सुदन जाधव यांचे देखावे नेहमीच सामाजिक आणि प्रबोधनात्मक विषयांवर आधारित असतात। यापूर्वी त्यांनी 12 बलुतेदार, शिवरायांचे शिलेदार आणि 12 ज्योतिर्लिंग मंदिरे यांसारखे देखावे साकारले होते, ज्यांना जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये गौरवण्यात आले होते। 16 पारंपरिक खेळांचा समावेश। यावर्षीच्या देखाव्यात त्यांनी आंधळी कोशिंबीर, मामाचं पत्र हरवलं, दोर उडी, गोट्यांचा खेळ, चोर पोलीस, फुगडी, मासे पकडणे, कागदी नाव पाण्यात सोडणे, सागरगोटे, झोपाळा, टायर पळविणे, जिबली आणि भोवरा अशा 16 खेळांचा समावेश केला आहे। केवळ खेळच नव्हे तर त्या काळातील घरे आणि शाळांचे वातावरणही हुबेहूब साकारले आहे। मामाचं पत्र हरवलं या खेळासाठी मालगावमधील एका शाळेची प्रतिकृती तयार केली आहे। आजच्या डिजिटल युगात शारीरिक खेळांचे महत्त्व कमी होत असताना सुदन जाधव यांचा हा देखावा केवळ सजावट नसून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देत आहे। यामुळे जुन्या पिढीला त्यांच्या बालपणाची आठवण होत आहे, तर नव्या पिढीला पारंपरिक खेळांची ओळख होत आहे। नमस्ते, मी सुदन जाधव, राहणार ब्राह्मणपुरी मिरज। यावर्षी गणेशोत्सव साजरा करत असताना घरातील गणपती समोर एक संदेशात्मक आणि जे काय आता सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावरती एक देखावा सादर केला आहे। जे आपले बालपणीचे आठवणीतले हरवलेले खेळ आहेत, जे आता लुप्त होत चालले आहेत, त्या खेळांचा एक देखावा सादर केला आहे। आणि ते खेळ म्हणजेच जे असणारे लंगडी, भोवरा, त्यानंतर असणारा विटीदांडू खेळ, त्यानंतर आपले असणारे पाण्यात बोट करून सोडणे, आंधळी कोशिंबिरी, फुगडी, झोपाळा यासारखे खेळ असे असंख्य खेळ बनवण्यात आले आहेत। आणि ते खेळ आपल्या शाडू मातीपासून घरात त्यांची मूर्ती बनवण्यात आले आहेत। त्याला कलर काम वगैरे गेले 2 महिन्यापासून याचा हे चालू आहे बनवण्याचा। यातून हा संदेश आहे की हे जे खेळ आहेत, जुने खेळ आहेत, पारंपरिक खेळ जे आहेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रॅडिशनल गेम्स म्हणतो, जे काही कुठे लुप्त होत चालले आहेत। आणि या लुप्त होण्याचं कारण म्हणजे आता आजकालची जी मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्या लहान मुलांपासूनच मोबाईलचं वेड लागलेलं आहे। आणि मोबाईल फोनमध्येच गेम डाउनलोड करणे आणि आभासी किंवा व्हर्च्युअल गेम जे आहेत किंवा कॉम्प्युटर गेम हे खेळ जात आहेत। आणि हे खेळ बंद होण्याचं कारण म्हणजे एक अशा आहे की जे काही आता जागा आहेत, अपुऱ्या जागा आहेत, किंवा जे पूर्वीचे जे शाळा कॉलेज होते त्यांचे मोठे मोठे मैदान होते, पण आता ते कुठेतरी मैदान छोटे होत चाललेले आहेत। त्यामुळे असे गेम मुलांना शाळेत अथवा बाहेर अंगणात देखील खेळता येत नाहीत। त्यामुळे यावेळचा गणपती जो आहे, गणपती देखील या मुलांमध्ये रमून स्वतः भोवराचा खेळ खेळत आहे असं दाखवण्यात आलेलं आहे।